एकत्रित येऊन शिवजन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे। त्यामुळे येणारा प्रत्येक क्षण आपल्याला या लहानग्यांना एक उत्साहवर्धक टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन त्या ठिकाणी द्यायचं आहे। कारण हे भारताचे उद्याचे सक्षम नागरिक आहे। छत्रपती शिवाजी महाराज जर त्यांच्या विचारामध्ये त्यांच्या आचारांमध्ये जर का आले तर मी 100% गॅरंटीने सांगतो पुढचा महाराष्ट्राचा क्राईम रेट हा शून्यावर आल्याशिवाय राहणार। कारण जर का छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा मावळा जर का तयार झाला तर या स्वराज्यामध्ये कुठल्याही प्रकारची अनहोनी होणार नाही। कारण हे सुराज्यामध्ये आणण्याची ताकद या भावी नागरिकांमध्ये आहे आणि शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून भावी मावळे तयार करण्याचं काम हे अविरत चाललेलं आहे। याकरता मी शब्दसुमना मी सर्वांचे आभार मानतो। मी जवळपास 5 वर्षापासून हा कार्यक्रम बघतोय। विविध उपक्रमाच्या माध्यमातून संस्कारशील बालक तयार करण्याचं काम आज शिवप्रतिष्ठान त्या ठिकाणी करत आहे। आज सकाळपासून तर अनेक लोक बोलले की सर तिथला कार्यक्रम आहे। म्हटलं हो, खूप छान कार्यक्रम होतो। 12 वाजता बरोबर पाळणा होतो। खरोखर हे ऐकल्यावर मनाला एक अभिमान वाटतो की माझ्या जामनेरसारख्या शहराचं नाव हे बाहेरचे लोक काढतात तर शिवप्रतिष्ठानमुळे करतात, हे त्यातल्या स्वाभिमानाची गोष्ट आहे। ओम ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। भगवान श्री महादेव के इस पवित्र प्रांगण में छत्रपति शिवाजी महाराज प्रतिष्ठान द्वारा आज हमारे परम आराध्य परम शूरवीर जिनका पूरे देश में नाम है, ऐसे हमारे शिव छत्रपति महाराज की जयंती के उपलक्ष्य में आज सुंदर प्रोग्राम होने जा रहा है। सबसे पहले छत्रपति शिवाजी महाराज प्रतिष्ठान के सभी कार्यकर्ताओं के लिए एक जोरदार ताली बजाकर हमें अभिनंदन करना चाहिए, उनका उत्साह वर्धन करना चाहिए। साथ में हमारे अच्छे सब संगीतकार बैठे हैं, उनके लिए भी हमें एक अच्छी सी ताली बजा कर अभिनंदन करना चाहिए। तुम्ही टाळ्या वाजवण्यासाठी खूप खूप कंजूसी करताय। असताना आमची संस्कृती काय होती, आमचे कोण कोण महापुरुष होऊन गेले याची प्रतिवर्ष जाणीव करण्यासाठी आपण अनेक महापुरुषांची जयंती करत असतो। मी आवर्जून सांगू इच्छितो, माँ जिजाऊने असा एक सुपुत्र दिला देशाला की पूर्ण देशामध्ये नाव झालेलं आहे की माँ जिजाऊचा एक असा सुपुत्र होता की त्यांनी देशभर भारताचं नाव लौकिक केलं आणि किती राजांचा पराभव केला। या जयंतीच्या निमित्तानं आपण फक्त जयंती म्हणून चालणार नाही, आपल्याला आपल्या राजाचं संस्कार पण घेतले पाहिजे। आपल्या राजाने काय केलं आणि ज्या मातेने एक राजा घडवला, आज हमें जरूरत है ऐसी माँ की जिसने छत्रपति जैसा एक सुपुत्र, एक राजा, एक ऐसा व्यक्तित्व दिया कि पूरे देश में उसका नाम रोशन किया। मुझे लगता है कि आज हमारी माएँ हमारे बच्चों को संस्कार देने में बहुत कमी हो रही है। एक माँ थी कि जिसने छत्रपति को बनाने के लिए, छत्रपति को गढ़ाने के लिए क्या क्या नहीं किया, और आज हमारी एक माँ है फेसबुक, व्हाट्सएप, इंस्टाग्राम। क्या इससे हमारे बच्चों में संस्कार आएंगे?
क्या इससे हमारे बच्चों में छत्रपति शिवाजी महाराज के विचार आएंगे? नहीं। मैं विनंती करूं माँ कि आज तुम्हें भी कहीं ना कहीं माँ जिजाऊ के संस्कार लेकर अपनी संतान को अच्छे से अच्छे संस्कार देकर भारत भर में नहीं, केवल अपने तालुका में या अपने गांव में तभी अपने बच्चे ने अपना नाम रोशन करना चाहिए। परिवार का बड़ा अपनापन रहा है, इसलिए उनके होने वाले हर प्रोग्राम में मुझे खुद को ऐसा लगता है कि मैंने भी जाना चाहिए, क्योंकि मेरे प्रोग्राम में ईश्वर कार्य में यदि मेरे साथ में छाव बनकर यदि खड़े हैं तो मेरा भी कर्तव्य होता है कि उनके ऐसे सुंदर प्रोग्राम में आकर मैं भी उसका आनंद लूँ। तो आज हाँ, कीर्तन का ऐसा कहना है कि कल शाम 5 बजे से शोभा यात्रा शुरू होने वाली है। तो आज हमें माँ जिजाऊ जैसी माँ की जरूरत है कि जो बच्चों में ऐसे संस्कार दिए। एक मुस्लिम महिलाओं के बारे में आपने देखा है कि समझते हुए उनके साथ में कैसा व्यवहार किया। आज हमारी सारी हर प्रकार से शारीरिक मानसिक ये सारा सिस्टम बदल गया है, बिगड़ चुका है। इसलिए आज हमें शास्त्र की अत्यंत जरूरत है, संस्कार की अत्यंत जरूरत है, क्योंकि आने वाली पीढ़ी कहीं ऐसा न हो कि हमारे हाथ में से निकल जाए और फिर हमें रोना पड़े। इसलिए मुझे नहीं लगता कि अधिक समय लेना चाहिए। ऐसे अच्छे कार्य करने की सदैव उनको शक्ति दे। यदि यहाँ आश्रम में उपलब्ध हो तो जरूर आपके प्रोग्राम में आते रहूँगा, लेकिन हम छत्रपति शिवाजी महाराज के लिए एक जोरदार घोषणा करेंगे। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः। अभंग आहे, चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा परी नाही हिन, दीपा नाही पाठी अंधकार, सर्वांगे साखर रावठी गोड। ज्याप्रमाणे साखर सर्वांगाने गोड असते, अगदी त्याप्रमाणे संतांचा सहवास हा सर्वांगाने आध्यात्मिक आणि संस्कारशील असतो। म्हणूनच संतांचं महत्व, संतांचे विचार, संतांचे आचार हे आपल्या आचरणात आले। म्हणून अशा या स्तुत उपक्रमाला श्रद्धेय बापूजींनी उपस्थिती दिली। मी त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करू। नमो मातृभूमी तिथे जन्मलो मी, नमो मातृभूमी हे जन्मलो मी, नमो आर्यभूमी तिथे वाढलो मी, नमो धर्मभूमी जिच्या मी कामी, नमो धर्मभूमी जिच्या मी कामी, पडो देह माझा सदा ती नमामी, पडो देह माझा सदा ती नमामी। परम पवित्र माझ्या या मातृभूमीला सर्वप्रथम मी नमन करतो। या मातृभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र झिजणारे, या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान जागविणारे, या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान जागवून त्या मातीला गौरवित करणारे, रक्ताच्या शेवटच्या थेंबासाठी थेंबापर्यंत स्वराज्यासाठी लढणारे, या संपूर्ण विश्वाला न्याय व हक्काची जाणीव करून देणारे आपल्या सर्वांचे आदर्शवादी राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज। आणि आज आपलं सर्वांचं सौभाग्य आहे की आपल्याच परिसरातील हे बालक आपल्या समोर महाराज साक्षात महाराजांचं शब्दांकन करून आपल्या समोर भावनांचं चित्ररूप आणून महाराजांना त्या ठिकाणी दाखवणार आहे। परंतु
कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करत असताना आपण सर्वप्रथम गणरायाला विनंती करतो की हे गणराया, ओम नमस्ते गणपते, त्वमेव प्रत्यक्ष तत्त्वमसि, त्वमेव केवल कर्तासि, त्वमेव केवल धर्तासि, त्वमेव सर्व किलुदम ब्रह्मासि. आणि त्याच ब्रह्मदेवाला विनंती करूया, त्या गणरायाला विनंती करूया की आमचा हा छानसा असा कार्यक्रम यशस्वी कर. हे गणराया साक्षात या कार्यक्रमाला उपस्थिती दे. एकदंताय हे सॉंग घेऊन येत आहे आमची दीदी. गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशाय धीमहि गुणातीताय गुणप्रवीणाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गानचतुराय गानप्राणाय गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदेवताय गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यगणक्षेत्रे गुरुधर्मतदाराध्याय गुरुपुत्रपरित्राणे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्पाय गन्धमत्ताय गोदयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. ग्रन्थगीताय ग्रन्थगेयाय गीतान्तरात्मने गीतदीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे प्रियचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियतमे गायकाधीन विग्रहाय गङ्गाजलप्रणयवते गौरीस्तनकन्धाय गौरीविदयानन्दाय गौरभानुसुताय गौरीगणेशराय गौरीप्रणयाय गौरीप्रवणाय
धीमहि गणेशाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि वक्रतुण्डाय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि तर टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि माझे जे मागे युवा बंधू बसलेले आहेत, उभे आहेत, उभं राहण्याचा कार्यक्रम अजून आपला 2-4 महिन्यावर आहे, तर कृपया आपण इथे बस. कारण त्यांच्यावरी एकच ध्यास होता. बघा आता जंगलामध्ये गोमातेला ठार केलं होतं ज्या वाघाने, त्या वाघाचा बंदोबस्त तुमच्या वयाचे होते महाराज तेव्हा महाराजांनी केला होता. आता जर का आपल्या दाराशी शेजारचं पुत्र आलं तर तुम्ही संडासात जाऊन बघता. याला कारण काय आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त वाचलं पण त्यांचे विचार आपण आत्मसात केले. आपण एकमेकांशी बडबड करतो, हसतोय, तर कृपा करून माझा लहानग्यांना विनंती आहे, हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. माझ्या या प्रजेला सुखाची झोप द्यायची आहे. मी कस काय सुखानं झोपणार? मुघलशाहीचा आतंक माजलेला आहे, त्या आतंकमधून माझ्या प्रजेला सोडवायचा. सोडवणार कसा? त्याची व्यूहरचना रात्रभर राजाला झोपू देत होती. गणेश पालवे सर एक बीडचे आमचे शिक्षक आहेत, त्यांनी शिवाजी महाराजांच्या विषयी एक छानशी अशी कविता लिहिली आहे. ते म्हणतात, जन्मताच मातेने त्यांना शिकवले शौर्य, सळसळले रक्त अंगी बघुनी सुलतानी क्रूर क्रौर्य. क्रोधाग्नी भडकला वळल्या हाताचा मुठी, आणि येथेच घडले हिंदुस्थानाचे राजे शिवछत्रपती. त्रासत होत्या आया बहिणी विटली माय मराठी. त्रासत होत्या आया बहिणी विटली माय मराठी. स्वराज्याची आग विझली दिवसा ढवळ्या लुट्या. गरजला मराठा अशा वेळी जागल्या तलवारीच्या पाती, आणि येथेच घडले हिंदुस्थानाचे राजे शिवछत्रपती. येथेच घडले हिंदुस्थानाचे राजे शिवछत्रपती. आक्रोश होताच दाही दिशा, आक्रोश होता. वर खाली पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य दाही दिशांना आक्रोश होता, आतंक होता त्या मुघलशाहीचा. आक्रोश होताच दाही दिशा. कुठे दुष्काळी सावट पातशहांचे जुलम वाढले होते हिंदुत्वावर संकट. पेटली ठिणगी एक फुलली अभिमानाने छाती, आणि येथेच घडले हिंदुस्थानाचे राजे शिवछत्रपती. स्वराज्याचे तोरण बांधून मावळा लढायास तयार. स्वराज्याचे तोरण बांधून मावळा लढायास तयार. हर हर महादेव गरजुनी मावळे मरायास तयार. स्थापिले स्वराज्य सह्याद्रीत पसरली दाही दिशा कीर्ती, आणि येथेच घडले हिंदुस्थानाचे राजे शिवछत्रपती. येथेच घडले हिंदुस्थानाचे राजे शिवछत्रपती. आणि त्याच हिंदुस्थानामध्ये आपल्या सर्वांचा जन्म झालेला हे आपलं सौभाग्य आहे मित्रांनो. या मातीने छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व बघितलंय, या मातीने छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व बघितलेलं आहे. त्या मातीमध्ये आपण जन्माला आलेलो आहे मित्रांनो, हे आपलं सौभाग्य आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, ते रील्स, ते गाणे, ते आजकाल गाणे बघू नका. छत्रपती शिवाजी महाराज वाचा,
तुम्हाला आयुष्यभर कोणत्याही संकट आलं तुमच्यावर तर तुम्ही यश हमखास प्राप्त करणार, कारण की लाखभर मुघलांना शेकडो मावळ्यांनी पळून लावला. हा इतिहास या महाराष्ट्राचा, तो इतिहास वाचा. यानंतर आमचा एक मीच स्वतःला पाहू कसर, ह्या मावळ्यातून मावळून कधीच गेला माझ्या राजार, माझ्या शिवबार, माझ्या राजार, माझ्या शिवबार. शोधू कुठर धावू कसर, मीच स्वतःला पाहू कसर. श्वास है कहाण बदलने, किती जन्म मी पायाची वाण होऊ दे एकदा तरी. डोळे मिटून येतो मी तुझ्या पाशी येतो, डोळे मिटून येतो मी तुझ्या पाशी येतो. माही तुझी देखदा माझ्या उशाला, माझ्या राजार, माझ्या शिवबार, माझ्या राजार, माझ्या शिवबार. शोधू कुठर धावू कसर, मीच स्वतःला पाहू कसर. माझ्या शिवबार, माझ्या शिवबार, माझ्या शिवबार, माझ्या शिवबार. हे जरी देह रूपातून आपल्यातून निघून गेले, परंतु विचार रूपात अजूनही आपल्या सदैव ते आहे. म्हणूनच हे महाराष्ट्र स्वराज्यातून सुराज्याकडे गेलेलं आहे. मित्रांनो, आज आपण बघतोय प्रत्येक गाव खेड्यांमध्ये महाराजांच्या बद्दल विविध व्याख्यानं असतील, कार्यक्रम असतील, हे सुरू झालेले आहे. आणि ही सुरुवात आहे. जे महाराजांनी स्वप्न बघितलं होतं की माझा महाराष्ट्र हा स्वराज्यातून सुराज्याकडे गेला पाहिजे, त्याची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आपण देव मल्हारवाडीकडे जाऊया. म्हणतात ना, गर जेजुरी जेजुरी तिथे नांदतो मल्हारी, स्वयं महादेव देव मार्तंड भैरव मल्हारी. मल्हारी, आपण मल्हारी राजाला विनवणी करूया की आमच्या या कार्यक्रमाला मल्हारवारी मोठ्यानं जावी भरू, नंतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोठ्यानं जावी भरू, नंतर देवा देवा मी जातो दुरून. ओढ लागते अशी जीवाला गावाकडची राहते, साधधानती पुन्हा दयाने ही रत्नाची राहते. मल्हारवारी मोठ्यानं जावी. दादा आवाज येतो, गाण्यासोबत टाळ्या वाजवून जातो. देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोठ्यानं जावी भरू, नंतर देवा देवा मी जातो दुरून.
आम्ही रहिवासी गडजेहरीचे आम्ही रहिवासी देवाचा झेंडा मृतला गुरु मोठ्यानं द्यावी भरू उत्तर देवा देवा मी जातो मोठ्यानं द्यावी भरू उत्तर देवा देवा मी जातो मोठ्यानं द्यावी भरू उत्तर देवा देवा मी जातो Gambe ude, ude 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 gambe ude. सरफरी हिंडतो न गोंधळा इका मांडतो, हा इका मांडतो न गोंधळ गेलीचा मांडतो. दैवाशी जाणतो आम्ही दैवाशी जाणतो गाबली 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 मुडबाईचे मुडी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळा अंबाबाईचा रेणुका देवीचा बोला अंबाबाईचा रेणुका देवीचा एक दिवाळीचा ज्ञानीबाईचा जगदंबेचा महालक्ष्मीचा शिंगेचा सप्तशृंगीचा काळूबाईचा तुळजा भवानी आईचा उभे गांबे उदे 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 उभे गांबे उदे. त्या जागेतून आता असं वाटायला लागलेलं आहे की राजांनी पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घ्यावा. कारण पुढचं सॉरी तेच आहे की राजे पुन्हा जन्माला या. पण ज्या वेळेला केटेनने ही स्क्रिप्ट मला दिली की सर 4 नंबरला हे गाणं आहे, त्यावेळेला मी त्या स्क्रिप्टवर काय करावं, राजे पुन्हा जन्माला यायचा आहे, का जन्माला यायचा आहे याकरता मी शब्दांकन करून त्याच दिवशी एक कविता रचली. त्या कवितेचं नाव आहे यावे राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला. यावे राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला, गडकोट हुबे आजही विनविते राजे तुम्हाला. यावे राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला. झाडे वेली आसुसले राजे, ही झाडे हे वेली आसुसलेले, झाडे वेली आसुसले तुमच्या दर्शनाला. झाडे वेली आसुसले तुमच्या दर्शनाला. कवितेच्या शब्दांनी मुद्रा करतो, स्वीकार करा या मावळ्याला. यावे राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला. कीर्ती आगाध तुमची राजे, कीर्ती आगाध तुमची मूर्ती भावे या मनाला. कीर्ती आगाध तुमची मूर्ती भावे या मनाला. तुमच्या किल्ल्याचा दगड बनू द्या राजे, तुमच्या किल्ल्याचा दगड बनू द्या, स्पर्श करू द्या तुमच्या चरणाला. राजे यावे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला. ही महाराष्ट्राची माती, ही महाराष्ट्राची माती करते वंदन आजही तुम्हाला. राजे ही महाराष्ट्राची माती करते वंदन आजही तुम्हाला. निनादू द्या स्वाभिमानाचा ललकार, निनादू द्या स्वाभिमानाचा ललकार, फडकू द्या उत्तुंग भगव्याला. राजे राजे करुणी रक्ताभिषेकात रायरेश्वराला आशीर्वाद मागतो आई तुझा भवानीला. आशीर्वाद मागतो आई तुझा भवानीला. राजे पुन्हा एकदा या जन्माला.
राजे पुन्हा एकदा या जन्माला, राजे पुन्हा एकदा या जन्माला. आणि ही कविता शब्दांकन करत असताना खरोखर आज असं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज जर का जन्माला आज आले तर खरोखर या महाराष्ट्राची प्रगती ज्या गतिमान पद्धतीने होत आहे ते बघून महाराजांना वाटेल की जे स्वप्न स्वराज्यातून सुराज्याकडे बघितलेलं होत आहे ते पूर्णत्वास येताना दिसतं. मी या ठिकाणी आजच्या आपल्या या छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमात उपस्थित या जामनेर शहरातील सर्व आपण शिवप्रेमी शिवभक्त, तसाच भाऊ नाही आहेत त्यामुळे भाऊंना नक्की सगळेजण आपण नक्की विसरत असाल. एक अत्यंत खूप चांगला प्रोग्राम हा दिसतोय, म्हणजे मी अनुभवतोय. कार्यक्रमाचे 2 हे आहेत आणि हां सॉरी आजचे आपले परमश्रद्धेय परमपूज्य श्याम चैतन्यजी महाराजसुद्धा आहे, त्यांनासुद्धा नमस्कार. मी एक अनुभवत होतो, हा एवढा छान कार्यक्रम चालू आहे पण मुलं एन्जॉय करत आहेत. एन्जॉय कसे करत आहेत, त्या ताई उभ्या आहेत बाजूला ना, या ताईंचं ते गाणं सुरू होतं, त्यांचे ओठ हलत होते एकमेकांमध्ये, म्हणजे आता ते खूप एन्जॉय करतात हा कार्यक्रम. म्हणजे सगळे मनापासून तयारी झाली दिसते, सगळे मनापासून एकदम एन्जॉय करतात. मी जास्त वेळ काही घेणार नाही, परंतु आपणा सर्वांना शिवजयंतीच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपण सर्वांनी मला बोलवलं त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुणे जय 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 भवानी. Thank you.
बेडा वाकडा आहे पण मधला रस गोड आहे. नदी डोंगी परी जलनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. नदी वेडी वाकडी आहे पण तिच्या जलाने हजारो लोकांचं लाखो वनस्पतींची तहान भागते. चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा आहे पण देवाच्या प्रती त्याचा भाव शुद्ध आहे म्हणून तो यशस्वी आहे. म्हणून मी केतनला सांगितलं की तुमच्या सर्व शिवप्रतिष्ठानचा भाव शुद्ध आहे. 10 दिवसात पण हा कार्यक्रम तुम्ही यशस्वी करून दाखवणार कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. तुळजाभवानीचा तुळजाभवानीचा छत्रपती शिवाजी महाराज की. त्यांना संतांचा आशीर्वाद लाभणार आहे. यानंतर आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीरामबाबा यांचंही स्वागत रवी होळी करावं असं विनंती करतो. नगरपालिकेचे गटनेते डॉक्टर प्रशांतजी भोवणे यांचं स्वागत सुहाग भाऊ यांनी करावं. आदरणीय सुहाग भाऊ. संत सेवालाल उत्सव समिती छत्रपती शिवाजी महाराज महेंद्रसिंग राजपूत. आदरणीय निलेश चव्हाण सर यांचं स्वागत व सत्कार
प्रतिष्ठानच्या वतीनं श्रद्धेय श्यामचैतन्यजी बापू यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या देशाला मातेचा दर्जा दिला जातो कारण हा देश स्त्री सत्ताक संस्कृतीचा देश आहे, म्हणून स्त्रीचाही सन्मान आपल्या माध्यमातून झाला. मी कमलताईंना विनंती करतो की जास्तीत सर्व आमच्या त्यांनी मोठेताईंचं स्वागत करावं. पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. हे मीपणाचा दिमाग तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. तळपली आहो तळली ज्योत तळपली आई ग, या दिलीची काजळ काळी रात सरली आई ग. बंध विणला भेद शिरला भाव भिनला आई ग, परगणाची आस जीवाला रोज छळते आई ग. हे माळ कवड्याची घातली ग, आग डोळ्यात दाटली ग, कुंकवाचा भरून मळवट या कपाळीला. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. आई राजा उध 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 तुळजापूर तुळजा भवानी आईला. माहूर गडी रेणुका देवीचा, आई अंबाबाईचा, देवी सप्तशृंगीचा. सकल कला अधिपती गणपती धाव, हे पंढरपूर वासिनी विठाई धाव. हे गाज भजनाची येऊ दे ग, झांज सुजनाची वाजू दे ग, पत्थरातून फुटल टाहो या प्रभाताचा.
इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाज कैगड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाज कैगड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाज कैगड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाज कैगड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाज कैगड किल्ल्याच्या दगडावर निर्माण केले तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार झेलले आपल्या निखड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसा ज्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसा ज्या राजावर माझ्या देवाचं नाव गाज कैगड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाज कैगड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाज कैगड किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मना मनातून भगवाने टाळल्यावर जात पात ना धर्म मानिला लागला माणुसकीवर पुन्हा जन्म घ्या अशी शिव भक्तांच्या या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर माझ्या देवाचं नाव गाज कैगड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाज कैगड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाज कैगड किल्ल्याच्या दगडावर महाराजांचा जन्मोत्सव सुरू झालेला आहे. महाराजांना प्रथम नमन करूया. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज
शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार, हे लागला पार, लागला पार, अरे लागला पार, लागला पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. काही सांगता नाही. अरे मग काय गाड्या हो, त्यो बसला हाय ना गणिम, येडा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी, मग राजानं काय केलं, काय केलं, राजाने आता युगत अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, बघा बघा बघा, युगत मांडली, राजांनी आता युगत मांडली, शिवरायांनी युगत मांडली, महाराजांनी युगत मांडली, अशी ही युगत राजांनी मांडली, भक्ताचीच बळ राजांनी मावळ आम्ही, वादळ आम्ही, अरे मरणाचा बी काळ आम्ही, रणमस्तांची जात आमची, अरे भ्या कुणाला धावतो र, तलवारीशी नात हे मातीशी, अगर सरणावरची रोज खायाची, रयतेचा राजा जो आम्ही हातरत याच, जिकत नाही जवर तवर झुंजत राहायाच, तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र, शंभू शंकराच नव राजगड धावर.
se avvine canna visciona morito e che monte che non scendi ci pensa malare duro che te hasse malare se la lo sa una corre una palera sa malare kas wacce chance wala ka wala chance dala che dici kana mani स्वराज्य दन शिवरायांची अन मराठे की समाधे समान मराठे कोणत जाती शत्रू सारा भावाच्या दरात रोय मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे दोऱ्याची मुंडकी मोजून पाचाई सोडते असे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे दोऱ्याची मुंडकी मोजून पाचाई सोडते असे मराठे आजच्या या पवित्र दिनी शिवप्रतिष्ठान वाकेरोड यांनी सुंदर असा देखावा या ठिकाणी सादर केला. खरोखर प्रेरणादायी असे विषय दरवर्षी या शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून ठेवले जातात आणि एक जामनेरचं संपूर्ण आकर्षण म्हणून या मंडळाकडे या प्रतिष्ठानकडे पाहिले जातं. खरोखर जसं शहाजीराजांनी छत्रपतींविषयी विचार ठेवला तसं प्रत्येक आईवडील आपल्या मुलांविषयी विचार ठेवतात. तरी या बालकांना विनंती करतो की छत्रपतींच्या विचारांनी आपलं आयुष्य आपल्या आईवडिलांकरता आपण प्रेरित ठेवावं आणि छत्रपतींचं आचरण आपण जर ठेवलं तर नक्कीच छत्रपतींनाही योग्य आदरांजली वाहिली जाईल आणि आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण होईल. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या फुटला काम कोणी राहिली कोणी सण दरबारी पुसतील है गम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. दरबार झाला गपगार कुणी येईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला हमला शिवाजी को. वेळा उचलला नावतेच अफजल खान. नावतेच अफजल खान जिता जात जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकू चिरडून. मरहबा सुभानअल्लाह कौतिक झाले दरबारात. खान निघाला मोठ्या गुरुमी. गोड तड पाय तड पाटाला पकड अंगी 10 हत्तीचं फड पाहणारा काप सडसड. वाटेत भेटेल त्याला शिर्डी त्याची खानाची सेना निघाली. गावं लुटली तेवढं उद्ध्वस्त केली. गावं लुटली तेवढं उद्ध्वस्त केली. आया बहिणीची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. कोण रोखणार हे वादळ. शिवबाचं आता काही खरं नाही. इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुंदर चिंतेत पंत सरदार. इतक्यात आई जिजाऊ काय म्हटल्या. शिवबा तुम्ही केवळ आमचे सुपुत्र नव्हे तर मराठी जनांचा स्वाभिमान सुद्धा आहात. झालेल्या गीत गायन स्पर्धेमध्ये गोपालला आम्ही बघितलं
आणि सुहासदादांकडून त्याचा नंबर मागून त्याला बोलवलं. एका शब्दात गोपालचा सुद्धा सत्कार केला पाहिजे. मिहीर चिंचोलेला मी विनंती करतो की त्यांनी गोपालचा सत्कार करावा. हबपा आदित्य महाराज नेटके आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या ठिकाणी संबळ वादनाचं काम ते करतायत. आपल्या पथकामध्ये ते ताशावादन करतात. त्यांचा सुद्धा सत्कार करणं गरजेचं आहे. अभिषेक राजांचा त्यांचा सत्कार करतायत. तबला वादनासाठी आपल्या पथकातला प्रसाद पाटील उपस्थित आहे. त्याचा सत्कार धनंजय पाटील यांनी करावा. आपल्याला ढोलकी वाजवण्यासाठी कोणी तयार होत नव्हतं. सरांना मी विनंती केली की सर आपल्याला ढोलकीवाला कोणीतरी पाहिजे. सरांनी भावेशला फोन केला. भावेश हा सरांचा विद्यार्थी आहे. लॉर्ड गणेशाचा तो विद्यार्थी आहे. भावेशने एका मिनिटात हो सांगितलं आणि आपल्याकडे प्रॅक्टिसला आला. भावेशचा सत्कार सुद्धा ज्याने सुंदर असा पोवाडा म्हटला आपल्या ढोल पथकातला ढोलवादक उदय टिंटोरे याचा सुद्धा सत्कार. गेल्या 9 वर्षापासून ढोल पथकामध्ये सर्वात छोटा वादक म्हणून जो ताशा वाजवतोय, ज्याने स्टार्टिंगला वाटीचा ताशा वाजवलाय. वाटीचा ताशा आम्ही बनवला होता. असा आमचा प्रणव आज तबला वादक आहे. तो 4थ्या परीक्षेला त्याचं वय बसत नाही म्हणून तो बसू शकत नाहीये. त्याचा सुद्धा सत्कार मयंक चिंचोले यांनी करावा. जिने प्रथम क्रमांक पटकावला अशी छोटीशी गायक आर्या टेमकर, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य संजय टेमकर यांची ती कन्या. हिने नमो गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या सत्कारासाठी आर्या टेमकरला बाबांकडून बक्षीस मिळालंय 500 रुपयांचं. लतिका सूर्यवंशी हिचा सुद्धा या गायिकेचा सुद्धा सत्कार आपण केला पाहिजे. मधुरा सत्कार त्यांचा आपण केला पाहिजे. मी या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपल्यासमोर सादर केला. नक्कीच चुका घडल्या असतील कारण प्रोफेशनल एकही नाही. सर्वांना वादनामध्ये सुद्धा सरांनी हात धरून शिकवलं. होईल एवढा मी मोठा नाही. केतन दादांनी मला हे सर्व विद्यार्थी मित्र घडवण्याचा एक चान्स दिला. त्याबद्दल केतन दादांचं खूप खूप आभारी आहे. आणि आशा करतो असेच उपक्रम दादा दरवर्षीला राबवत राहतील. आणि मला बोलवलं पाहिजे असं नाही, पण याच्यापेक्षा जास्त कलाकार तुमच्याकडनं घडले गेले पाहिजे. आणि एकदा केतन दादासाठी जोरदार टाळ्या होत्या. खूप छान. फर्स्ट टाइम मी असा काही प्रोग्राम बघितला आणि खूप आनंद झाला मला बघून. धन्यवाद. प्रतिष्ठानसाठी आपण जोरदार टाळ्या घेतल्या पाहिजे आणि या सर्व मावळ्यांचं प्रोत्साहन त्यांचं वाढवलं पाहिजे.
शंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार राक्षसांचा करून संहार करणे मातेचा तू केला अवतार जय देव जय शिवराया आरती गाया जय देव जय शिवराया आरती गाया हॅलो. उपस्थित सर्व शिवभक्तांचं मी खूप खूप आभार मानतो. रात्रीच्या 2:15 वाजेपर्यंत आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी थांबला. उपस्थित सर्व शिवभक्तांचं